काही आज कोणी एकनाथ शिंदे यांचे एकही मंत्री उपस्थित नव्हते आणि कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. नाही रे बाबा, मला तर मी तुमच्याकडनंच ऐकतो. दादा, आज एकनाथ शिंदे यांच्या यांचे बैठकीमध्ये शिंदेच्या मंत्र्यांनी गैरहजेरी लावलेली होती. दादा, अरे नाही रे बाबा, तसं काही आज कोणी एकनाथ शिंदे यांचे एकही मंत्री उपस्थित नव्हते आणि कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. नाही रे बाबा, मला तर मी तुमच्याकडनंच ऐकतो. दादा, तर या पक्षप्रवेशावरनं शिवसेना नेमकी नाराज का आहे? तर भाजपमध्ये प्रवेश झालेले शंभूराज देसाई विरुद्ध जी काही हा संघर्ष आहे, भरत गोगावले आणि स्नेहल जगताप, हा रायगडमधला, राष्ट्रवादीमधला हा प्रवेश, तर दादा भुसे विरुद्ध अद्वै हिरे हा भाजपमधला प्रवेश. त्यामुळे हे जे काही संघर्ष आहेत एकूणच त्या भागातले, महाराष्ट्रातले, किशोर पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी, तर सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील यांचा भाजपातला प्रवेश, आणि या सगळ्या शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकरांचा भाजप प्रवेश. तर यामुळेच शिवसेना नाराज असल्याची शक्यता आहे. महेंद्र दळवी विरुद्ध सुधाकर घारे राष्ट्रवादीतला प्रवेश, तर संजय शिरसाट विरुद्ध राजू शिंदेंचा भाजपातला प्रवेश. तर या पक्षप्रवेशावरनं शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत. महेंद्र दळवी विरुद्ध सुधाकर घारे यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश, हे त्या भागातली ही सगळी समीकरणं. संजय शिरसाट विरुद्ध, त्याचसोबत शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर यांचा भाजप प्रवेश. तर या सगळ्या संघर्षामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत असं बोललं जात आहे आणि म्हणूनच आज कॅबिनेटला त्यांनी गैरहजेरी लावली का, अशी शंका उपस्थित करायला वाव आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे कोणी प्रस्थापित नेते आहेत, मंत्री आहेत, तर त्यांच्या विरोधातले जे नेते आहेत त्यांना भाजपनं प्रवेश दिलेला आहे पक्षात, आणि म्हणूनच ते शिवसेनेचे नेते, स्थानिक नेते किंवा मंत्री त्या भागातले नाराज झालेत. कारण त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्या विरोधातले जे कोणी नेते असतात त्यांना भाजपनं आपल्या पक्षात घेतल्यानंतर साहजिकच आहे शिवसेनेचे नेते किंवा मंत्री हे नाराज झालेत, आणि म्हणूनच ही नाराजी शिवसेनेची आहे. ती कशामुळे, त्याची ही उदाहरणं आहेत. कोणकोणत्या भागामध्ये महाराष्ट्रात किशोर पाटील यांच्या विरोधक असलेल्या वैशाली यांना भाजपनं प्रवेश दिला, तर सुहास बाबर यांचे विरोधक वैभव यांना प्रवेश दिला होता भाजपनं. शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजित पाटणकर यांना भाजपनं प्रवेश दिला. त्यामुळे आणि त्यासोबत भरत गोगावले यांच्या विरोधक स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर दादा भुसे यांचे विरोधक अद्वै हिरे यांना भाजपनं पक्षामध्ये घेतलं, आणि या सगळ्या पक्षप्रवेशावरनं शिवसेना नाराज आहे. आणि ज्याचंच रिफ्लेक्शन आपल्याला आज कॅबिनेटमध्ये दिसलं. या सगळ्या पक्षप्रवेशावरनं शिवसेनेचे नेते आज कॅबिनेटला उपस्थित राहिले नाहीत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे कोणी महायुतीतल्या नेत्यांचे, मंत्र्यांचे विरोधक आहेत त्यांनाच राष्ट्रवादीनं किंवा भाजपनं प्रवेश दिलेत, आणि म्हणून तिकडचे शिवसेनेचे शिंदे गटातले स्थानिक नेते नाराज झालेत. त्याची ही कारणं. अशा प्रकारे भाजपनं किंवा राष्ट्रवादीनं महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या भागामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे विरोधक त्यांना आपल्या पक्षात घेतलंय, त्यांची ही नावं आपण बघतोय स्क्रीनवरती. आणि या सगळ्या पक्षप्रवेशांवरनं शिवसेनेमध्ये एक प्रकारची नाराजी आहे. कारण शिंदेंच्या शिवसेनेचे जे विरोधक त्या भागातले त्यांना भाजपनं किंवा राष्ट्रवादीनं महायुतीमध्ये किंवा पक्षामध्ये प्रवेश दिलेत. त्यामुळे एक प्रकारे अडचण निर्माण झाली शिवसेनेच्या नेत्यांना, आणि म्हणूनच एक मोठी बातमी शिंदेंसमोर शिवसेना मंत्र्यांना फडणवीसांनी सुनावल्याची एक मोठी बातमी येते. शिवसेनेच्या मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्या समोरच फडणवीसांनी सुनावलं. एक मोठी बातमी आपल्यापर्यंत येते. अर्थात आतापर्यंत अजित पवार यांची प्रतिक्रिया आपण बघितली तर असं काही झालंच नाही असं म्हटलं जात आहे, किंवा शिंदेचे मंत्री आज कॅबिनेटला उपस्थित का नाहीत, तर त्या शिवसेनेच्या मंत्र्यांना फडणवीसांनी सुनावलं. काय सुनावलं हे आपण
हा बोल ना. कुठे नाही मी खाली आहे. खाली पोडियमला चालू आहे. पोडियमला बाईट चालू आहे. दादा भुसे चालू आहे. बाईट चालू आहे. थांबा लाईट लावा. हॅलो दादा भुसे. थांब. माझा बूम टाक ना. आगे बूम रख क्या फटाफट. एका नराधमाने दुष्कर्म करून त्या बालिकेचा खून त्या ठिकाणी केला आणि म्हणून त्या नराधमाला पोलीस प्रशासनाने तर त्याच दिवशी ताब्यात घेतलेलं आहे. त्या बालिकेचं इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे. आज त्या गावाचे सर्व ग्रामस्थ त्या बालिकेचं जे काही निर्घुण पद्धतीने खून करण्यात आला आणि म्हणून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून वरिष्ठ वकील महोदय त्या ठिकाणी देऊन फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवावी आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारचं निवेदन त्या गाव पातळीच्या पासून तर आमच्या संपूर्ण मालेगाव तालुक्यामध्ये जो काही तीव्र भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या संदर्भातलं निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवली जाईल. आम्ही त्या ठिकाणी वरिष्ठ वकील महोदय देण्याची पण मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी वरिष्ठ वकील देऊन त्या आरोपीला फाशी कायद्याच्या माध्यमातून लवकरात लवकर कशी देता येईल या संदर्भातलं जे निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचं शब्द त्यांनी दिलेला आहे. माझी विनंती आहे की आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्राच्याही दृष्टिकोनातून अतिशय निंदनीय ही घटना त्या ठिकाणी झालेली आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी परवापासून अतिशय व्यथित होतो आणि आज माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये वरिष्ठ विधितज्ञ देऊन त्या ठिकाणी आरोपीला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. मंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र आज कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री का उपस्थित राहिले नाहीत या संदर्भात त्यांनी कोणतंही भाष्य केलं नाही. एका वेगळ्या मुद्द्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली. दादा भुसे हे देखील अनुपस्थित होते आज कॅबिनेटला. अर्थात शिवसेनेचे जे कोणी मंत्री आज कॅबिनेटला नाहीत त्यांना मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याच समोर सुनावलं अशी देखील माहिती समोर येते. तुम्ही उल्हासनगरपासून सुरुवात केली ते चाललं, आम्ही केलं की चालत नाही असं चालणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पक्षप्रवेशासंदर्भात नेत्यांच्या पक्षप्रवेशात म्हणजे शिंदेंच्या जवळचे नेते हे भाजपनं आपल्या गळाला लावले या संदर्भात शिवसेनेचे नेते नाराज आहेत अशी एकूणच चर्चा. मात्र या संदर्भात कोणतेही मंत्री प्रतिक्रिया देत नाहीयेत. दादा भुसे हे सुद्धा काही बोलले नाहीत. आता या संदर्भात माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आपल्या सोबत आहेत. राहुल, मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या समोरच त्यांच्या नेत्यांना झापल्याची जी माहिती मिळते आता त्याबद्दल काय? अगदी श्वेता, एकंदरीत बघितलं तर कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या शिंदेंच्याच
म्हणजे शिवसेनेच्या मंत्र्यांची जोरदार करतपट्टी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच कॅबिनेट बैठकीमध्ये आज खरं तर चर्चेचा विषय ठरली. एकंदरीत बघितलं तर अशा पद्धतीची नाराजी, पक्षीय राजकारणी आणि मंत्रिमंडळाची बैठक या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. अशा पद्धतीनं कोणीही बैठकीला गैरहजेरी लावू नये. यासोबतच अशीच जर कुणी तक्रार करत असेल तर त्यांनी थेट माझ्याकडे यावं. माझ्या बाबतीत मी काय निर्णय घ्यायचा तो घेईल. मात्र एकनाथ शिंदे यांच्या समोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेच्या सगळ्याच मंत्र्यांची जे अनुपस्थिती बैठकीला होते त्या सर्वच मंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. एकंदरीत बघितलं तर कॅबिनेट बैठकीला एकदा निरोप गेल्यानंतर, अजेंडा गेल्यानंतर जर एखाद्याला अनुपस्थितीत राहायचं असेल तर मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांची पूर्व परवानगी घेणं महत्वाचं आहे. खरं तर हे बंधनकारक आहे. मात्र अशा पद्धतीची कोणतीही पूर्व परवानगी न घेता जर कुणी बैठकीला अनुपस्थित राहत असेल तर मात्र त्या बाबतीतचा निकाल आहे तो अर्थात मुख्यमंत्र्यांनी आजच आपल्या पद्धतीनं सांगितला. एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची जे जे अनुपस्थित होते त्या मंत्र्यांची जोरदार खरडपट्टी ही मात्र आज कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. राहुल, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.